नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल रुक्मिणीज आर्ट मध्ये। आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत, जिचं नाव आहे खोबऱ्याची बर्फी। चला तर साहित्य पाहूया। खोबऱ्याचा किस 1 वाटी, जी मोठी वाटी आहे ती मी घेतलेली आहे। खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे। ओला नारळ फोडून त्याचे काप करून मिक्सर मधून मी बारीक काढून घेतले आहे। तुम्ही हे किसूनही घेऊ शकता। त्यानंतर साखर 1 छोटी वाटी, जी ही मोठी वाटी आहे त्याच्याच थोडी छोटी वाटी साखर, हे गरजेनुसारच ती खोबऱ्याच्या किस मध्ये घालत जायची आहे। त्यानंतर वेलची पावडर आणि गरजेनुसार तूप। गॅस पेटवून कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। आता यामध्ये आपल्याला नारळाचा किस टाकून हलकसं गरम करून घ्यायचं आहे। मी इथे जास्त प्रमाणात करत आहे, तुम्ही हे कमी प्रमाणातही करू शकता। मध्यम आचेवरच आपल्याला परतून घ्यायचे आहे। गॅस मोठा ठेवला तर आपला हा खोबऱ्याचा किस जो आहे तो करपून जाईल आणि हे आपल्याला हलकेसे लालसर असे भाजून घ्यायचे आहे। मी इथे आता भाजून घेते। खोबरं आपलं आता छानपैकी परतून झालं आहे। तुम्ही पाहत आहात ह्याला थोडासा हलका असा रंग आला आहे। गरजेनुसार साखर घालत जायची आहे। मिश्रण आपल्याला मोकळं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा शिंतोडा इथे टाकायचा आहे, अगदी हलकासा, जास्त असं नाही। तुम्ही दूधही टाकू शकता, पण ती बर्फी तुम्हाला काही दिवसातच संपवावी लागेल, ती जास्त वेळ ठेवता नाही येणार। आपल्याला वडी थापण्यासाठी मिश्रण तयार होत आहे। आपण यामध्ये वेलची पावडर टाकत आहात, सुंठ पावडरही टाकू शकता। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे मिश्रण आपलं तयार आहे। आता आपण चाकलीमध्ये थापून घेऊया। चाकली घेतली आहे, ह्याला मी आता तूप लावून घेते, जेणेकरून वडी ही चिकटणार नाही। आता हे मिश्रण आपण ताटलीत काढू। आपण हे ताटलीमध्ये थापून घेऊया। ह्याच्या आता वड्या अशा पाडून घ्यायच्या आहे आणि गार होण्यासाठी ठेवून द्यायच्या आहे, जेणेकरून वड्या ह्या सेट होतील। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।